ड्रेनेज लाईनचे चोकअप काढण्यासाठी सध्या शहरात ठिकठिकाणी खोदकाम केले जात आहे। तथापि हे खोदलेले खड्डे अनेक दिवस बुजवले जात नसल्याने या ड्रेनेजमधील मैला मिश्रित घाण पाणी नळांना येत असून या दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। शहरातील नालबंद खुंट येथे मागील 15 दिवसांपासून ड्रेनेज चोकअप काढण्यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूने खड्डा खोदण्यात आला। मात्र सदरचे काम अद्यापही पूर्ण झाले नसल्याने परिसरातील नळांना मैला मिश्रित घाण पाण्याचा पुरवठा होत आहे। नालबंद खुंट, बाबा बंगाली, हातमपुरा, खिस्त गल्ली या परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे। ड्रेनेज लाईन चोकअपसाठी खोदलेले खड्डे रहदारीलाही अडथळे ठरत आहेत। त्याचबरोबर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे। त्याचबरोबर खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडू शकतात। नव्याने केलेले रस्ते ड्रेनेज चोकअपमुळे वारंवार खोदून त्यांची दुरावस्था केली जात आहे। महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नळावाटे येणारे ड्रेनेजचे घाण पाणी बंद करावे, तसेच ड्रेनेज लाईनचे खोदलेले खड्डे तातडीने बुजवावेत अशी मागणी होत आहे। या संदर्भात या परिसरातील स्थानिक नागरिकांनी अधिक माहिती दिली। सदर मूळ एरियाच्या नळाला कंप्लेंट गटारीचं पाणी येत आहे आणि प्रत्येक घरात एक एक व्यक्ती आजारी पडलेली आहे। त्याला जबाबदार कोण? नाली चोकअप झालेली आहे। आज कमीत कमी 12 दिवस झाले, काही काम करत नाही अधिकारी, आणि जरी आले तर 10-15 मिनिटं काम करतात, निघून जातात, काही काम करत नाही। काल एक लहान मुलगी नालीत पडली, याला जबाबदार कोण? ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।